मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील 3 शहरातल्या प्रमुख सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं उद्घाटन झालं। मंत्री धनंजय मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे। बघूया काय म्हणाले। व्हायरल होते ज्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा तरुण त्यांना विचारतोय तुमची मुस्लिमांसंदर्भात काय भूमिका आहे आणि त्यावरती उत्तर देत असताना आम्ही काय सांगायचं आम्ही तुम्ही आमचे मालक नाहीत आम्हाला काय करायचं आम्ही सांगू अशा पद्धतीने त्यांचं स्टेटमेंट तुम्ही कसं पाहता याकडे? मला लोकप्रतिनिधी आणि जनतेचं एकच नातं कळतं की कुठल्याही लोकप्रतिनिधीचा मालक हा जनता असते आणि जनतेने प्रश्न विचारल्यावर जनतेला निवडून आल्यावर म्हणायचं की जनता काय माझी मालक नाही याचा प्रत्यय हळूहळू आला आहे। आज एक रेकॉर्डिंग आली आहे, हळूहळू जिल्ह्याच्या जनतेला मायबाप जनतेला कळेल आम्ही मायबाप जनता म्हणतो। आता ते तुम्ही समजायचं ते समजून घ्या। हा प्रत्यय येऊ नये म्हणूनच आम्ही नरड्यातनं रक्त पडून करून सांगत होतो लोकांना, पण आता ठीक आहे आलिया नसीबी। नगर बीड परळी म्हणजे जे काही परळी बीड नगर रेल्वे जी आहे ती सुद्धा काम लवकर करण्याबाबतीमध्ये बीडपर्यंत गती आली। बीडमध्ये कधी येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये बीडपर्यंत रेल्वे येईल, पण परळी ते बीड येण्याच्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय काळजीपूर्वक माननीय रेल्वे मंत्र्यांना त्या ठिकाणी ते काही त्यांच्या पक्षाच्या कामाच्या निमित्तानं ते आले होते, पण तरीसुद्धा त्यांना आम्ही आग्रहाने सांगितलं, त्यांनी शब्द दिला की परळीपासून हे बीडचं जे अंतर आहे ते सुद्धा रेल्वेची पटरी बसवायचं काम आत्ता रूट झाला आहे, त्याच्यावर खडी पडली आहे, पण मधले सिमेंटचे रॉड आणि त्याच्यावर पटरी बसवणं हे एक राहिलं आहे, ते 1 वर्षभरात पूर्ण होईल आणि उर्वरित जे परळीपासून बीडचं अंतर आहे ते वर्षभरामध्ये पूर्ण होईल। म्हणजेच याचा अर्थ परळी बीड नगर ही रेल्वे 1 वर्षाच्या आत धावेल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला याच रेल्वेच्या रुळावरून वंदे भारत पण मुंबईकडे हैदराबादकडे दिल्लीपर्यंत अशा पद्धतीनं धावावी हा आमचा एक प्रयत्न आहे। कितपत यश येतं बघू। उद्धवराव ही शक्यता तुम्हीच या ठिकाणी दर्शवताय, स्पष्टपणाने दोघांचं पण स्टेटमेंट आपण पाहिलं असेल। अतुल बेनके साहेब जे माझे विधिमंडळातले सहकारी आहेत त्यांचे वडील आणि शरद पवार साहेबांचं जे काही नातं आहे ते पूर्ण महाराष्ट्राला पूर्वी माहीत होतं। त्यांचे राजकीय संबंध होते, त्यांची मैत्री होती। त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या पक्षामध्ये आहे आणि त्यांनी आत्ताच्याच निवडणुकीमध्ये दाखवूनही दिले की कुणाच्या सोबत ते आहेत। त्यामुळं पुन्हा पुन्हा या प्रश्नावरती अशा पद्धतीची चर्चा करणं आम्ही खरं तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दादा गटाचेच आमदार कुणाच्या किती हाताला लागलेत याबाबत तुम्ही माध्यमं निवडणूक लागायच्या अगोदरपासून उतावीळ झालेले होतात, पण आपल्याला निवडणुकीच्या अंती कळालं की आम्ही होतो 42 आणि झालो 49, आता ते राहिलेले 7। याची चर्चा आपण कुठं करत नाही, तर आपण कधीतरी ही चर्चा 7सुद्धा कुणाची आहे ह्याची चर्चा आपण केलं पाहिजे आणि ती चर्चा केली तर आमच्यावरती जे असं वारंवार प्रश्न विचारत आहे त्याची उत्तरं तुम्हालाच मिळतील आणि आम्हाला ही प्रश्न विचारायच्या ऐवजी 7 ज्यांचे कुणाचे आम्हाला मतं पडलीत त्यांना तुम्ही ते प्रश्न विचारू शकाल।